नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीची अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. मित्रांनो, डिसेंबरमध्ये आता पुन्हा एकदा पोलीस भरती ही निघणार आहेत. जे विद्यार्थ्यांनी आता फॉर्म भरलेले होते आणि त्यांना निराशाही मिळालेली आहेत, म्हणजे त्यांना कुठलेही पद मिळाले नाही किंवा ते ग्राउंडमध्ये कमी पडले, तर आता तुम्हाला कुठेही खचून जाण्याची गरज नाही. कारण मित्रांनो, पोलीस भरती अजून येणार आहे. आणि मित्रांनो, ही पोलीस भरती किती पदांसाठी असणार आहे व कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा असणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकतात, डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती. राज्यात 7,500 तर मुंबईत 1,200 पदे. तर मित्रांनो, राज्यामध्ये एकूण 7,500 पदांकरता ही भरती होणार आहे. तसेच आपल्या मुंबईमध्ये म्हणजे 1,200 पदांची ही भरती होणार आहे. असं म्हणू शकता मित्रांनो तुम्ही की 9,000 जागांसाठी ही भरती होणार आहे. तर राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारण 7,500 पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1,200 पदे आहेत. राज्यात 2022 व 2023मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. मित्रांनो, आता जी भरती झाली होती आणि त्याच्यानंतर ही भरती झाली होती, असे मित्रांनो एकूण 35,000 जागांसाठी ही टोटल भरती झालेली आहेत. आणि आता उर्वरित जी भरती आहे मित्रांनो, ती 7,500 राज्यामधील इतर जिल्ह्यांसाठी आणि मुंबईसाठी 1,200 जिल्ह्यां म्हणजेच मुंबईमध्ये 1,200 जागांसाठी ही भरती होणार आहे. त्यानंतरचं मित्रांनो, करोना काळात सुमारे 3 वर्षे राज्य पोलीस दलात भरती झालेली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या 2 वर्षात अनुक्रमे 18,000 व 17,000 पदांची मोठी भरती ही राज्यात झालेली आहे. परंतु त्या तुलनेने आणखी 7 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा 7,500 पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ह्या भरतीचा जो GR आहे तो त्यांनी ऑफिशियली मागवलेला आहे. आणि मित्रांनो, RTI कडून ही माहिती मिळालेली आहे की किती पदं हे रिक्त आहेत व किती पदांसाठी ही भरती होऊ शकते. तत्पूर्वी लवकरात लवकर सध्याची 14,471 पदांची पोलीस भरतीची पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वोच्च जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मित्रांनो, भरती लवकर घेण्याचे एकमेव हेच कारण होते की त्यांना अजून दुसऱ्या जागांसाठी ही भरती काढायची होती. म्हणजेच मित्रांनो, पोलीस भरतीची पुढची जाहिरात आहे ती लवकर यावी यासाठी त्यांनी ही भरती लवकर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे व मुलांना पाण्यामध्ये सुद्धा पळवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 25 जिल्ह्यात पोलीस शिपाई, 8,000 जिल्ह्यात चालक शिपाई व 5 जिल्ह्यात बॅट्समनची लेखी परीक्षा घेण्यात आलेली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, उर्वरित जे जिल्हे उरलेले आहेत त्यांची जी भरती सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. जसे की मित्रांनो, CP मुंबईचं मित्रांनो आता ग्राउंड चालू झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, पोलीस कारागृहाचे सुद्धा ग्राउंड आता सुरू झालेले आहेत. आणि हे जे ग्राउंड आहे ते सप्टेंबरपर्यंत कंप्लीट करण्याचे त्यांना ते काय आदेश देण्यात आलेले. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदानी न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशिराने सुरू झाली, परंतु ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार. राज्यात 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्षमताही आता वाढवण्यात आली आहे. सध्या 10 प्रशिक्षण केंद्रांमध्ये 8,400 पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मित्रांनो, जे पोलीस प्रशिक्षण केंद्र होते ते आता 10 पोलीस प्रशिक्षण केंद्र झालेले आहेत. म्हणजे त्यांची जी संख्या आहे ती संख्यासुद्धा वाढलेली आहे. आणि आता 8,400 पोलिसांना प्रशिक्षण तिथे देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात त्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्ही ही हेडलाईन बघू शकतात, मुंबई पोलीस दलात मनुष्यबळ वाढणार. मुंबईत गेल्या वर्षी 8,000 पदांची भरती झाली होती. त्यातील बहुतांश पोलीस त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून सप्टेंबरपर्यंत पोलीस दलात दाखल होणार आहेत. त्या मित्रांनो, जी मागच्या वर्षी जी भरती झाली होती त्यांची जे आता ट्रेनिंग आहे ते कंप्लीट झाले आहे व ते आता ड्युटीवर सुद्धा लागलेले आहेत. मुंबईत 4,230 पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी पोलिसांकडे 5,69,000 अर्ज आलेले आहेत. त्यापैकी 2,572 पोलीस हवालदार, 917 चालक व 717 तुरुंग हवालदार आणि 24 बॅटमॅन पदासाठी अर्ज करण्यात आले होते. सर्वांची मैदानी परीक्षा सुरू आहे. याशिवाय मुंबई दलाला आणखी 1,200 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून डिसेंबरमध्ये होणाऱ्या भरतीनंतर ही पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला कुठल्याही प्रकारे खचून जायचं नाही आहे. तुम्ही जर या भरतीमध्ये तुम्हाला अपयश मिळाले असेल तर तुम्हाला अजून तयारी चालू ठेवायची आहे. म्हणजेच पुढच्या भरतीचं पद तुमच्या हाती सोडून जाणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा.